त्यांची लोकप्रियता आहे, गेल्या अनेक काळापासून लोकप्रियता आहे, त्यासोबतच त्यांना संसदीय कामकाजाचा अनुभव आहे. अशा वेळी मुंबईतल्या कुठल्या मतदारसंघात त्यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. त्यांनी जरी नाही मागितलं तरी तुमच्या माध्यमातून त्यांच्या. अरे बाबा, ते निवडून आणायचं काम करतील, निवडून आणायचं काम करतील. संजय चालत नाही, चांगला तरी कलाकार घ्यायचा असं म्हणलं. त्यांच्यापेक्षा चांगला कलाकार आहे ना. अरे बाबा, कलावंत आहे, कलाकार, त्याचा कधी अपमान करू नये. कसं आहे, माणसाचे दिवस कधी फिरतात ते माहीत पडत नाही. त्यामुळे आपण 360 डिग्री विचार करायचा असतो. आणि कलाकार हा कलाकार असतो. एका कलाकाराचा अपमान म्हणजे अख्ख्या सिनेसृष्टी इंडस्ट्रीचा अपमान आहे. त्यामुळे जे बोलले त्यांना त्याला भुगतान करावं लागेल. संजय निरुपम जी ने कहा है, वो आपके मीडिया के चैनल के थ्रू मैंने देखा है, क्योंकि उन्होंने कहा कि मैं खिचड़ी चोर का प्रचार नहीं करूंगा. बराबर ना? कैसे करेगा कोई? कौन कर सकता है? कोविड में हम लोग तो सबको मदद कर रहे थे, कोई लोग पैसे कमा रहे थे, और ये तो खिचड़ी चोरी करना, डेड बॉडी बैग में पैसे खाना, ये तो बहुत पाप है ना. इसलिए संजय महापाप है. इसलिए संजय निरुपम जी ने बराबर कहा है. चलो अभी बात